बांगलादेशी घुसखोर नेपाळ मार्गाने आता भारतात येत आहे आणि भारत नेपाळ सीमा जी ऑलमोस्ट खुली पडलेली आहे, तिथे आत येतात भारताच्या आत घुसखोरी करण्याकरता. हे आता जे रक्सौल नावाची जी जागा आहे उत्तर प्रदेशमध्ये, तिथे काही बांगलादेशी पकडले गेले आणि त्यामध्ये हे उघडं झालं. लक्षात असावं की भारत बांगलादेशची सीमा 4,500 किलोमीटर आहे. तिथे जवळजवळ 75% जागेवरती कुंपण लावलेलं आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं तिथे आता कठीण होतं घुसखोरी करण्याकरता. पण तसं असूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी ही तिथूनसुद्धा होते आहे. आणि आपण जर बघाल तर आपल्याला असं दिसतं की 2024ची जी आकडेवारी आहे, त्या 2025च्या आकडेवारीमध्ये 1100हून जास्त प्रयत्न करण्यात आले बांगलादेशी घुसखोरी होण्याचे आणि ज्यामध्ये 2,500हून जास्त बांगलादेशींना पकडण्यात आलं. अर्थातच बांगलादेशी पकडले गेले त्यापेक्षा पुष्कळ जास्त आत आले, ज्याच्याविषयी काही कोणाच्या मनात शंका नको. कारण बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनी जे काम करायला पाहिजे त्यांच्या कामामध्ये त्यांना पूर्णपणे अपयश येत आहे. याच्याशिवाय दुसरी जी जागा जिथून बांगलादेशी आत येतात ती म्हणजे नेपाळ सीमा. जवळजवळ 1,700 किलोमीटरची आहे. इथे सीमा सुरक्षा बल सीमेचं रक्षण करतं. परंतु बांगलादेशी करतात काय, तर नेपाळमध्ये येतात. त्यांना टुरिस्ट व्हिजा जो आहे तो पटकन मिळतो. ज्यांना पैसे आहेत ते तिथून आत येतात. ते काठमांडूला उतरतात आणि तिथून जी भारत आणि नेपाळची जी सीमा आहे तिथून ते भारताच्या आत प्रवेश करतात. आणि भारताच्या आत मग वेगवेगळे एजंट्स असतात. जसं हा जो रक्सौलला जो प्रकार झाला त्याच्यामध्ये सरफराज अन्सारी नावाचा एक एजंट होता. त्यांना तिथून आत आणलं आणि त्यांना आत बसण्याकरता मदत केली. लक्षात असावं की सध्या बांगलादेशमध्ये आर्थिक संकटं खूप वाढलेली आहे. तिथे हिंसाचार वाढलेला आहे. तिथे बेरोजगारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे स्थलांतर वाढतं आहे आणि आपली ज्या तिथेच्या चेकपोस्ट आहेत त्या नावापुरत्या आहेत आणि त्याच्याशिवाय अनेक अशा जागा आहेत जिथे उघड्या आहेत, जिथे थांबवणं हे काही सीमा सुरक्षा बलला जमलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे बांगलादेशी घुसखोरांकरता नेपाळी मार्गाने येणं हा सुद्धा एक मोठा मार्ग खुला आहे, जो आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये सील करायलाच पाहिजे. याच्याशिवाय लक्षात असावं की अनेक बांगलादेशी हे भारतामध्ये येतात समुद्राच्या बाजूनी. खास तर जो आपला पूर्व किनारपट्टी आहे, ज्याच्यामध्ये किनारपट्टी बेंगॉलची, किनारपट्टी ओरिसाची, तिथे मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोरीही होते समुद्रकिनारी. एवढंच नव्हे तर अनेक बांगलादेशी हे भारतातसुद्धा मेडिकल व्हिजा करून येतात आणि त्यानंतर काही ते परत जात नाही. तर ते सुद्धा थांबायला पाहिजे, हे लक्षात असायला पाहिजे. तर अशा प्रकारे जी घुसखोरी भारतात सुरू आहे बांगलादेशींची, ती थांबवण्यामध्ये आपण पुरेपूर प्रयत्न करायला पाहिजे. नाहीतर भारतामध्ये जी बांगलादेशी घुसखोऱ्यांची संख्या 6 ते 7 कोटीहून जास्त आहे, ती अजून वाढेल आणि बांगलादेशी घुसखोरी हा भारतासमोर असलेला सुरक्षेचं सर्वात मोठं आव्हान आहे.